महाराष्ट्राच्या राजकारणात कोण कोणाबद्दल काय बोलेल याचा नेम राहिलेला नाही. सभ्यता आणि सुसंस्कृतपणा केवळ बोलण्यापुरताच राहिला असून कमरेखालचे वार आणि घसरणाऱ्या जिभांचे तर पेव फुटलेले आहे. जी शेरेबाजी सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाणार नाही ती जाहीरपणे करण्याची शाब्दिक मर्दुमकी अनेक लहान मोठे राजकीय नेते गाजवतायत. एकीकडे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे दाखले द्यायचे आणि दुसरीकडे त्यालाच हरताळ फासायचा. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, राजकीय स्वार्थासाठी विरोधकांच्या खासगी आयुष्यात घुसखोरी करणं योग्य वाटतं का तुम्हाला? सांगायचं होतं होय किंवा नाही. मात्र पहिले आपण बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. शेख जब्बार एक्सवरून फक्त राजकीय स्वार्थासाठीच नव्हे तर मनातला राग काढण्यासाठी हे केलंय. कोणाच्याही खासगी आयुष्यात धुडगूस घालणे हे राजकारणाला शोभनीय नाही. यूट्यूबवरून ब्रह्मचैतन्यवाणी हे कलियुग आहे, सत्य राहिलं नाही. यूट्यूबवरून शीतल, विषय पैशांबद्दल असेल तर सर्व गोष्टीचा खुलासा होणं गरजेचं आहे. यूट्यूबवरून प्रकाश बेडेकर, राजकारणातला सभ्यपणा संपल्याचे हे उदाहरण आहे. फेसबुकवरून सचिन पाटील, महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचा कचरा भ्रष्ट राजकारण्यांनी केला. राजकारण्यांचे खासगी आयुष्य काढणे चुकीचं असले तरी काही वेळा त्यात सत्य असते. फेसबुकवरून आनंद पाटील, मुळात आपल्याकडे सर्वच बाबतीत राजकीय हेतूने बघितलं जातं, हेच चुकीचं आहे. प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्य जगण्याचा हक्क आहे. फेसबुकवरून भागवत शिंदे पाटील, हो योग्य आहे, कळू द्या जनतेला नेत्यांचा खरा चेहरा. फेसबुकवरून महेश वाळके, राज्याचं भलं करायचं सोडून नको त्या गोष्टीवर वेळ घालवतात. फेसबुकवरून अनिकेत शिर्के, राजकीय स्वार्थासाठी जेव्हा हे दुसऱ्यावर बिनबुडाचे आरोप करतात हे बरोबर का चूक ते तर जनता ठरवेल. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न तुम्हाला सांगते, राजकीय स्वार्थासाठी विरोधकांच्या खासगी आयुष्यात घुसखोरी करणं योग्य वाटतं का? यूट्यूबवर एकूण 10,000 मतं. 24% लोकांनी होय म्हटलंय, मात्र 76% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 61% लोकांनी होय म्हटलंय, 39% नाही. फेसबुकवर 43% लोकांनी होय म्हटलंय, 57% नाही. एक्सवर बघूया. %37 लोकांनी होय म्हटलंय, 63% लोकांनी नाही म्हटलंय. जवळजवळ इंस्टाग्राम वगळता सर्वच प्लॅटफॉर्मवर लोकांना असं वाटतंय की राजकीय नेत्यांच्याही खासगी आयुष्यात घुसखोरी करणं हे योग्य नाही. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असं आपण ऐकत आलो आहोत. पण सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर आपण प्रेमाला आणि युद्धाला विनाकारण बदनाम करतोय असं वाटेल. प्रेम आणि युद्धाचे काहीतरी नियम असतात, निकष असतात. अगदी छोट्या लढाईपासून मोठ्या युद्धात सुद्धा त्याचं पालन केलं जातं. कधी काळी ते नियम पाळणं याला धर्माचं पालन करणं मानलं जायचं. संध्याकाळनंतर युद्ध थांबवलं जायचं. जखमी आणि मृत सैनिकांना उचलून नेऊ दिलं जायचं. सन्मान दिला जायचा. कमरेखाली वार केले जायचे नाही. असे अनेक अलिखित नियम होते. त्याला धर्माचं, पाप पुण्याचं अधिष्ठान दिलं जायचं. असे नियम दोन्ही बाजूनं कसोशीनं पाळले जायचे. शब्दाला किंमत होती. मोठ्यांच्या शब्दांना मान होता. आपण अधर्मानं वागलो तर आपलं नाव खराब होईल, आपल्या पिढ्यांचं नाव खराब होईल, नरकात जागा मिळेल याची भीती होती. आत्ताच्या राजकारणाच्या युद्धात मात्र कुणीही नियमानं वागायच्या मनस्थितीत नाहीये. सर्वांनी सर्व नियम बासनात गुंडाळून शमीच्या झाडावर ठेवून दिले आहेत असं चित्र आहे. आताचं राजकारण हे हिट अँड रनच्या पातळीवर गेलं आहे.
खोटे नाटे आरोप करायचे, अर्धवट माहिती पेरायची, खासगी आयुष्यात घुसखोरी करायची, चारित्र्य हनन करायचं, ट्रोल्स अंगावर सोडून मजा बघायची, चुकीच्या माहितीमुळे, चुकीच्या आरोपांमुळे एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय उलथापालथ होईल, एखाद्याच्या खासगी गोष्टी सार्वजनिक करून समाजाचं कोणतं हित साधलं जाईल, आपण लोकप्रतिनिधी म्हणून काय करणं अपेक्षित आहे, अशा साध्या साध्या गोष्टींचा विचारही होताना दिसत नाही। एकीकडे राज्याचे, सामान्य जनतेचे मोठमोठे ज्वलंत प्रश्न तसेच आहेत, दुसरीकडे विरोधकांच्या खासगी आयुष्यात डोकावत राहून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। हे कितपत योग्य आहे? यानं महाराष्ट्राला काय मिळणार याचा विचार सर्वांनी करायला हवा। राज्यात सध्या जातीवरून राजकारण पेटलेलं असताना विदर्भातील अकोल्यात मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे। खेळण्या बागडण्याच्या वयात 14 वर्षीय चिमुरडी एका वासनांध गावगुंडाची शिकार झाली। अकोल्याच्या खदान भागात गणेश कुमरे नावाच्या गावगुंडानं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले। 15 नोव्हेंबर रोजी या विकृत गावगुंडानं या चिमुरडीला घराबाहेर ओढत नेले, जवळच्या स्मशानभूमीत नेऊन तिला विवस्त्र केलं आणि तिला सिगरेटचे चटकेही दिले। ही विकृती इथेच संपली नाही तर एका सलूनमध्ये नेऊन तिचे केस कापून टाकले। हा सर्व प्रकार या पीडितेनं संध्याकाळी घरी आलेल्या आई वडिलांना सांगितला, मात्र गुंडानं धमकावल्यामुळे हे कुटुंब तक्रार देण्यासाठी घाबरत होते। 2 दिवसांपासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र 17 नोव्हेंबर रोजी खदान पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली। झाल्या घटनेची भीषणता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गणेश कुमरेला अटक केली असून त्याला सध्या 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे, तर पीडितेची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे। दरम्यान राज्य महिला आयोगानेही झालेल्या घटनेचा अहवाल पोलिसांकडे मागितलाय। या घटनेत कडक कारवाई केली जाईल, कोणालाही सोडले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या संदर्भात चौकशीचे आदेश दिले असल्याचंही त्यांनी सांगितलं। बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। उद्या पुन्हा भेटूया 0 आवरमध्ये 7:56 कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।